तर तुम्ही खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। गडचिरोलीतील प्रचार सभेत स्टार प्रचारक चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं। तर निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का, असा सवाल यावरून सुषमा अंधार यांनी केलाय। काय बजेट नाही, चिंता नको करा। अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे, ते केवढ्याचं आहे। एक वर्षाचा कालावर 50 रुपये लावाल। निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण। तुम्ही चार प्रचारक आहे, त्यामुळे कशाला हिशोब लागते? त्यामुळे राज्यावर आहे, आम्ही हिशोब देऊ। आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवा त्यानंतर की काय खर्च करायचं ते करा, निवडणूक आयोगाला काय सांगायचं ते मी सांगतो। याचा अर्थ काय बावनकुळे साहेब? आपल्याला असं म्हणायचं आहे का की निवडणूक आयोग हा आपला घरगडी आहे? म्हणजे घराची कळा अंगण सांगतो म्हटल्यासारखं जर मंत्रिपदावरची सरकारमधली व्यक्तीच असं बोलत असेल तर निवडणूक आयोग नावाची यंत्रणा किंवा पारदर्शक निवडणुका किंवा कायदा आणि सुव्यवस्था जी खालच्या लोकांनी राखायची ती कशी राखली जाईल? बातमी कोकणातून चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट पडली। भास्कर जाधव शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत। चिपळूणमध्ये ठाकरेंच्या सेनेचे 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भास्कर जाधव यांच्याकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या रमेश कदम यांचा प्रचार केला जाणार आहे। मी आता शब्द दिला असल्यानं परिणामांची चिंता न करता रमेश कदम यांचा प्रचार करणार, असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। एकदा का कोणाला शब्द दिला की माझं नुकसान आहे की फायदा आहे याचा मी विचार करत नाही। मी ठामपणे सांगतो, मी रमेशराव कदमांबरोबर जी चर्चा केली ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन मला सांगितली। मी नेता असलो तरी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी सांगितली म्हणून मी चर्चा केली। मी आज काही जागा सोडवून घेतलेल्या आहेत त्या पक्षाच्या हिताच्याच आहेत। अजूनही आम्ही जर शहाणपणा दाखवला आणि आम्ही दोघे एकत्र गेलो तर पक्षाचा खूप फायदा होईल, हा माझा ठाम विश्वास आहे। आव्हान काय मी तसं काय मानत नाही आहे याच्यामध्ये। जे गेले 40-50 वर्ष या शहरामध्ये मी जे पेरलेलं आहे ते ह्या निवडणुकीमध्ये उगवणार आहे, दुसरं काही वेगळं होणार आहे याच्यातलं भाग नाही। आणि आता भास्करराव आणि आम्ही दोघी एकत्र असल्यामुळं त्याला एक प्रकारचं जिळा वजन आलेलं आहे आणि तो एक कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आणि जनमानसेमध्ये सुद्धा एक चांगला प्रकारचा उत्साह या निवडणुकीच्या माध्यमातून दिसते। त्यामुळं निवडून यायला किंवा मेजॉरिटी यायला आम्हाला काही तशी काहीच वाटत नाही। एक महत्त्वाची घडामोड, अमित ठाकरे यांचा आज नवी मुंबई दौरा असणार आहे। नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन अमित ठाकरे नोटीस स्वीकारणार आहेत। अनावरण केलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यालाही अमित ठाकरे अभिवादन करणार आहेत। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून अमित ठाकरे पोलीस ठाण्यात जाणार आहेत। मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली आहे। देवनार, माझगाव आणि वरळीतील हवा वाईट श्रेणी नोंदवली गेली। मुंबईच्या हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। एकीकडे मुंबईच्या तापमानामध्ये किंचितशी वाढ झाली आहे, तरी देखील दुसरीकडे मुंबईच्या हवेच्या गुणवत्ता स्तरामध्ये आणखी पातळी जी आहे त्या हवेची गुणवत्ता स्तराची पातळी आणखी खालावू लागलेली आहे। मुंबईच्या हवेची गुणवत्ता जी आहे ती 2 दिवसापूर्वी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 160 नोंदवला गेला होता आणि त्याच्यानंतर काल आपण जर पाहायला गेलं तर मुंबईतील हवेच्या गुणवत्ता निर्देशांक जो आहे तो 190 पर्यंत गेलेला आहे। एकीकडे तापमान वाढतंय परंतु दुसरीकडे मुंबईची हवेचा गुणवत्ता स्तर जो आहे तो दिवसेंदिवस खालावत चालला आहे, कारण की मुंबईमध्ये ठिकठिकाणी जे बांधकामं सुरू आहेत त्याचसोबतच इतर वायू प्रदूषणामुळे जे आहे ते हवेचा गुणवत्ता स्तर जो आहे तो खालावत चालला असल्याची माहिती सध्या मिळते। आणि यामध्ये मालाड, बोरिवली, देवनार, माझगाव, कुलाबा या भागांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेकडून काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन आदिलसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली। काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे यांचं लग्न झालं होतं। आत्महत्या नसून तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबाकडून केला जातोय। मुलीचं कुटुंब वरळी पोलीस ठाण्यात पोहोचले। या प्रकरणी आता पुढील चौकशी सुरू आहे। अधिक जाणून घेऊया या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, काय अधिकची माहिती आहे? पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली, मात्र ही आत्महत्या नाही तर तिची हत्या करण्यात आली आहे असं त्या मुलीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे। हे मुलीचं कुटुंब आता वरळी पोलीस ठाण्यात पोहोचलेलं आहे। या प्रकरणी आता पुढील चौकशी होते। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, काय अधिक अपडेट्स?
श्रुती, काल रात्री ही आत्महत्या झाल्याचं कळतंय आणि आत्महत्या केलेल्या महिलेचा पती हा पंकजा मुंडेंचा पी अनंत गर्जे असं त्याचं नाव आहे आणि सध्या पीडित जी काही महिला आहे किंवा तरुणी आहे तिचे सगळे कुटुंबीय जे आहेत ते सुद्धा आता वरळी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि ही आत्महत्या नसून ही हत्या आहे असा दावा सुद्धा कुटुंबियांनी केलेला आहे. सध्या वरळी पोलिसांकडून जी प्राथमिक चौकशी सुरू आहे, शिवाय मृतदेह सुद्धा शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी दरम्यान काय स्पष्ट होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे पीए म्हणून काम करतात आणि अगदी 7-8 महिन्यापूर्वी त्या दोघांचं लग्न झालेलं होतं. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. मात्र कुटुंबियांकडून तो दावा करण्यात येतोय तो आमच्या मुलीनं आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आलेली आहे असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे चौकशीत काय निष्पन्न होतं आणि त्यानंतर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या या विवाहित जी काही आत्महत्या केलेली तरुणी आहे तिचे संपूर्ण कुटुंबीय हे वरळी पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि पोलीस कुटुंबियांच्या वतीनं तक्रार सुद्धा दिली जाते. मात्र पोलीस या सगळ्या प्राथमिक चौकशी दरम्यान काय निष्पन्न होतं आणि त्यानंतर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.